हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग एपिसोडकडे वळूयात. इकडे राणीच्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे आणि राणीच्या आईला इंद्रा आणि राणीने हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. त्यावेळी आता इंद्रा आणि राणीला कळत नसतं की आईची तब्येत अचानक अशी कशी काय बिघडली. तर आता इथे बुवा जे आहेत ते रडत असतात आणि आता इथे त्यांना हॉस्पिटलमध्ये रूममध्ये घेऊन जातात आणि त्यानंतर इकडे राणी आणि इंद्रा हाच विचार करत असतात की मला हेच कळत नाही, आईला अचानक असं काय झालं. त्यावेळी डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर सांगू लागतात की त्यांची शुगर हाय झाली आहे आणि अचानक शूट झाली आहे, त्यामुळेच त्यांना असा त्रास होतोय. आम्ही सांगितलं होतं ना त्यांच्या खाण्यामध्ये शुगर गेलीच नाही पाहिजे, मग तुम्ही लक्ष दिलं नाही का. त्यानंतर आता इंद्रा आणि राणी दोघेही जण विचार करू लागतात की आपण तर आईला कशामध्ये शुगर जाऊ दिलं नाही, मग असं आईंचं अचानक शुगर शूट कसं झालं. तर त्यावेळी आता राणी जी आहे ती बुवांना विचारू लागते की बुवा, आईने असं काही खाल्लं होतं का ज्यामध्ये साखर होती. त्यावेळी बुवा बोलतात की नाही राणी, मला काही माहीत नाही. बुवांना सगळं काही माहिती होतं. आलती मॅडमने तिला बळजबरी करून चहा पाजला होता आणि तेही जास्त साखरेचा, आणि त्याच नंतर तिला त्रास व्हायला लागला. आणि त्यानंतर आता इथे डॉक्टर सांगत असताना राणी आणि इंद्राचे दोघांचेही चेहरे उतरले, कारण त्यांना दोघांनाही कळत नसतं की अचानक आईची अशी कशी काय शुगर शूट झाली. इंद्रा तोच विचार करत असतो आणि इकडे बुवा जे आहे ते बोलतात की खरंच मी खूप बदनसीब आहे, मला माझ्या सुरकीसाठी औषध पाणीसुद्धा करता येत नाही. त्यानंतर आता राणी जी आहे ती बुवांना समजावत असते. इकडे इंद्रा जो आहे तो साईडला येतो आणि बोलतो, स्वतःच्या मनालाच म्हणत असतो की खरंच इंद्रा, तुझी चूक आहे. तू आई बुवांना तिकडे घरी तर घेऊन आला, पण तुला त्यांची नीट काळजी घेता नाही आली. त्यावेळी इंद्रा जो आहे तो राणीला बोलू लागतो की राणी, खरंच या सगळ्यात माझी चूक आहे, माझं दुर्लक्ष झालं आणि म्हणूनच हे सगळं झालं. त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की हे पहा सर, आपण आपले प्रयत्न केले पण काय करणार. त्यानंतर आता इकडे इंद्राने अजितला फोन केलेला आहे. इकडे अजित, आबा आणि रत्नाई सगळेजण हॉस्पिटलमधून फोन येण्याचीच वाट पाहत असतात, नक्की तिकडे आईची तब्येत कशी आहे आणि कशी नाही ते पाहण्यासाठी. त्यावेळी अजित फोन उचलतो आणि इकडे उर्मिला आणि ही मालती जी आहे ती बोलत असते की आता तिकडे बघ कशी मज्जा येत असेल, ती राणीची रडारड सुरू असेल फक्त. आणि त्यानंतर इकडे अजित बोलतो की बोल ना दादा, काय झालंय नक्की, आता त्यांची तब्येत कशी आहे. त्यावेळी आता इथे इंद्रा जो आहे तो सांगू लागतो की खरं तर त्यांना आता ॲडमिटच केलेलं आहे आणि आम्हाला रात्रीच्याला इथेच राहावं लागेल, त्यासाठी डबा वगैरे अजित तू घेऊन ये. त्यानंतर मालती येते आणि अजितच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि त्यावेळी ती बोलते की इंद्रा, अरे तुला तिकडे राहण्याची गरज काय आहे, तिकडे राणी आहे आणि ते दोघेजण आहेतच की, तू काय करणार आहे तिथे, आणि तसंही तिला डॉक्टरच पाहणार आहे, मग तू काय करणार तिथे थांबून. तर आता इंद्रा बोलतो की नाही आई, इथे मला थांबणं गरजेचं आहे आणि मी थांबणार आहे. तर आता आबा बोलतात की हो इंद्रा, तू अगदी बरोबर बोलतोय, तू तिथेच थांब आणि काळजी घे, काही हवं असेल तर मला नक्की फोन कर. असं म्हणत आता इथे इंद्रा जो आहे तो फोन ठेवतो. मालतीला आता प्रचंड राग आलेला आहे. मालती स्वतःच्या मनालाच म्हणत असते की मी इथे एवढं सगळं करते, पण इंद्रामुळे सगळं काही प्लॅन फ्लॉप होतं. माझा इंद्रा किती करतोय त्यांच्यासाठी, एवढं करण्याची काय गरज आहे, त्यांची लायकी तरी आहे एवढं सगळं करण्याची. तर आता अजित जो आहे तो आता हॉस्पिटलमध्ये आलेला आहे, त्यांनी टिफिन आणि त्यांच्यासाठी थोडेसे कपडे वगैरे सगळं काही आणलेलं आहे. त्यानंतर अजित बोलतो की आता कशी आहे त्यांची तब्येत. तर इंद्रा बोलतो की अजून काहीच रिकवर नाही आहे, जशी तशीच आहे. तर आता त्यावेळी तो बोलतो की हे पहा, तुम्ही सगळे काळजी घ्या, मी थांबू का हवं तर. तर आता इंद्रा बोलतो की नाही तू जा. तर आता इंद्रा आणि राणी दोघेही जण बोलतात की चला आता जेवण करून घेऊयात. तर बुवा बोलतात की नाही मला भूक नाही आहे, तुम्ही दोघं खाऊन घ्या, आणि तसंही डब्बा छोटाच आहे त्यामुळे तुम्ही दोघंच खा. तर आता इथे इंद्रा जो आहे तो बोलतो की नाही बुवा, असं काही चालणार नाही आहे. आता तुम्ही जर जेवण केलं नाही तर तुमचीही तब्येत बिघडेल ना, तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या, नाही तर आम्हाला तुमच्याकडे लक्ष देणं अवघड होईल. तुम्ही प्लीज खाऊन घ्या थोडंसं. तर आता बुवा जी आहे ते बोलतात की ठीक आहे. तर आता इंद्रा जो आहे तो बुवांना स्वतःच्या हाताने घास भरवतो आणि त्यांना जेवू घालतो.
तर आता राणीला हे सगळं पाहून खूप छान वाटतं. इंद्रा सर किती काळजी घेत आहेत. तर त्यावेळी आता राणी, इंद्रा तिघेही जणं मिळून जेवण करतात. आणि इकडे आता इंद्रा बोलतो की बुवा तुम्ही आता आराम करा. तुमचं जेवण झालंच आहे तर चला. तर त्या बेडवरती झोपा आणि आराम करा. तर आता बुवा बोलतात की नाही मुलांनो तुम्ही आराम करा, मी बसतो इथे आणि तसंही मला बाहेर झोपण्याची सवय आहे, मी थांबतो इथे. इंद्रा ऐकत नाही. इंद्रा त्यांना बेडवरती झोपायला नेतो आणि ते दोघेजणं बाहेरच बसतात. तर आता इकडे बसल्यानंतर राणीला थंडी वाजू लागते. राणी बोलते की सर माझ्या आयुष्यात आई खूप महत्त्वाची आहे आणि ज्या घरात आई नाही त्या घरात घर पण नाही. माझ्या आईला काहीच होऊ नये बस एवढंच फक्त. तर ते इंद्रा बोलतो की राणी तू काळजीच करू नको, आपल्या आईला काहीच होणार नाही. तर राणीला थंडी वाजू लागते आणि इंद्राचं लक्ष जातं त्या गोधडीकडे. ती अजितला त्याने सांगितली होती. इंद्रा जो आहे तो राणीकडे देतो आणि राणी स्वतःच्या अंगावरती टाकते, पण तिच्या लक्षात येतं की सरांना पण थंडी वाजत असेल, ती त्यांनाही देते. तर आता इकडे इंद्रा जो आहे तोही त्याच्या अंगावर घेतो आणि त्याच्या अंगावरती घेतल्यानंतर ते दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि त्याच नंतर आता बराच वेळ तिथे बसल्यानंतर राणीला झोप यायला लागते आणि राणीने तसंच डोकं इंद्राच्या खांद्यावरती ठेवलेलं आहे आणि तशीच झोपी गेलेली आहे. तर आता इंद्रा स्वतःच्याच मनाला म्हणतो की खरंच राणी मला कसली अटॅचमेंट झाली तेच कळत नाहीये. खरंच ही मैत्रीच आहे का? मला नेहमी वाटतं की राणी तू माझ्याजवळ असावीस आणि कायमस्वरूपी तू माझ्या सोबतच असावीस. मला कधी-कधी असं वाटतं की मी तुझ्यासाठी काय करू आणि काय नाही. खरंच ही मैत्री आहे का मैत्रीच्या पलीकडे? तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी सांगितलं होतं की आईचं ऑपरेशन आहे. तर इंद्रा, राणी, बुवा सगळेजण वाट पाहत पाहत बसलेले असतात की डॉक्टर कधी येतील. तर आता इथे गोट्या येतो आणि गोट्या विचारू लागतो की भावा काय झालं? आता तर ऑपरेशन होतं ना? तर आता राणी सांगू लागते की डॉक्टरच नाही आले अजून. तेवढ्यात डॉक्टर तिथे पोहोचतात आणि बोलतात की हे पहा तुम्ही आता कसलीही काळजी करू नका. त्यांचं ऑपरेशन होईल आणि ते एकदम व्यवस्थित होतील. असं म्हणत डॉक्टर आता ऑपरेशनसाठी निघालेले आहेत. राणी जास्त काही बोलणार तेवढ्यात डॉक्टर तिथून निघून जातात. पण इंद्रा जो आहे तो आता राणीला बोलतो की राणी तू शांत हो. आपल्या आईला काहीही होणार नाहीये. तेवढ्यात तिथे आबा येतात आणि आबा विचारू लागतात की काय झालं इंद्रा? ऑपरेशनचं काय झालं? त्यावेळी इंद्रा बोलतो की डॉक्टर आता गेल्याच आहेत आणि ऑपरेशन सुरूही करतील. त्यानंतर आता इथे आतमध्ये गेल्यानंतर थोड्याच वेळाने एक नर्स बाहेर येते आणि सांगते की हे इंजेक्शन ताबडतोब घेऊन या. पेशंटला त्याची खूप गरज आहे. राणीच्या हातात चिठ्ठी दिल्यानंतर अजित ती चिठ्ठी घेतो आणि बोलतो की थांबा मी घेऊन येतो. तर आता राणी खूप घाबरते. जर हे इंजेक्शन नाही मिळालं तर राणीला असं वाटतं. तेवढ्यात अजित जातो आणि खाली सगळ्या मेडिकल्स पाहून येतो, पण त्याला ते इंजेक्शन कुठेही मिळत नाही. आल्यानंतर तो दादाला सांगतो की दादा हे इंजेक्शन कुठेही सापडत नाहीये, मिळत नाहीये, काय करू? तर आता इंद्रा त्याच्या कॉन्टॅक्टनुसार ते मेडिकल्समध्ये विचारपूस करतो की कुठे मिळेल का नाही. तर आता बऱ्याच मेडिकल्सवाल्यांना फोन करून झालेले असतात. तर आता एका मेडिकलने सांगितले असतं की हे जे इंजेक्शन आहे ते पुण्याला अवेलेबल आहे आणि तिकडूनच मागवावं लागेल. तर आता इंद्राने ते नंबर घेऊन मागवलेलं सुद्धा आहे. त्यावेळी आता राणी बोलते की सर पण पुण्यावरून यायला खूप वेळ लागेल आणि आपल्याला ते इंजेक्शन एका तासातच हवं आहे. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो राणीला धीर देतो. राणीला बोलतो की राणी तू काळजी करू नकोस. ते इंजेक्शन 1 तासात येईल. त्यामुळे तू काळजी करू नकोस. इकडे तरीसुद्धा राणीला काळजी वाटणारच ना. तर आता इकडे उर्मिला जी आहे ती लगेचच विक्रांतला फोन करण्यासाठी बाजूला येते आणि विक्रांतला सगळं काही सांगते. तर त्यावेळी विक्रांत म्हणतो की ग्रेट, आता मला चान्स मिळाला. एकदा तो इंद्रा जो आहे ना तो हॉस्पिटलच्या बाहेर पडला पाहिजे. तर आता इथे उर्मिलाचं सांगून होतं आणि ती पुन्हा त्यांच्यापाशी जाऊन बसते. तर आता विक्रांत ठरवतो की आता एकदा राणीची आई जाईल आणि राणीच्या आईमागेच इंद्राही जाईल. असं काहीतरी करायला हवं. तर तो लगेचच प्लॅन बनवतो आणि त्यानंतर वरती पाहून चिकूशी बोलू लागतो. चिकूला बोलतो की चिकू तुला दादूची खूप आठवण येते ना आणि इंद्रा दादूलाही खूप आठवण येते तुझी. आता थोड्याच वेळात तो तुझ्याकडे येईल हां. तर आता तो असं बोलून हसू लागतो. आणि इकडे त्याने त्याचा प्लॅन तयार ठेवलेलाच असतो. तर आता इकडे हॉस्पिटलमध्ये ती जी काही नर्स आहे ती पुन्हा वापस येते आणि विचारू लागते की काय झालं? इंजेक्शन आलं की नाही? तर त्यावेळी आता इथे राणी जी आहे ती पुन्हा घाबरून जाते. आणि त्यावेळी इंद्रा बोलतो की हे पहा इंजेक्शन ऑन द वेच आहे, येईल लवकरच. तर आता तेवढ्यातच ती आतमध्येही जाते.
तर इकडे बुवा जे आहे ते देवाकडे प्रार्थना करतात. म्हणतात की माझ्या सुरखीला काहीही होऊ देऊ नको बाबा. तर आता राणी जी आहे तीही रडत असते. कारण सिच्युएशन इतकी क्रिटिकल झालेली आहे की राणीला वाटतं की काय होईल, आता इंजेक्शन मिळेल की नाही, आणि जर नाही इंजेक्शन मिळालं तर तेवढ्यातच त्या ड्रायव्हरचा फोन येतो आणि तो बोलू लागतो की सर, माझी गाडी घाटातच बंद पडली आहे, खरं तर पंक्चर झाली आहे. तर असं झाल्यानंतर तो लगेचच बोलतो की मी आता येतोय आणि मला ॲड्रेस पाठव, असं म्हणत इंद्रा स्वतः ते इंजेक्शन आणण्यासाठी निघाला आहे. तर मालतीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न देखील केला होता, पण इंद्रा थांबलेला नाहीये. त्यावेळी मालती जी आहे ती आता राणीलाच खूप काही बोलू लागते आणि आबा जे आहे ते मालतीला गप्प करतात. म्हणतात की ती बिचारी रडतीये आणि तू काय काय बोलतेस तिला, हे बघ इंद्राला काहीही होणार नाहीये. तर त्यावेळी ती बोलते की असंच चिकूलाही हॉस्पिटलमधून बाहेर काढलं आणि त्यानंतर आता इंद्रा बघ ना किती टेन्शनमध्ये बाहेर गेलाय, आणि त्याने जर गाडी फास्ट चालवली तर काही झालं तर माझ्या इंद्राला, तर राणीला त्याचीही काळजी वाटू लागते. इकडे आबा तिला शांत करतात कसंबसं. आणि त्यानंतर आता पुढील भागात इकडे इंद्रा जो आहे तो इंजेक्शन आणण्यासाठी निघालेलाच असतो आणि इकडे मालती जी आहे ती राणीचा हात पकडून तिला धमकी देत असते. म्हणत असते की यावेळी जर माझ्या इंद्राला काही झालं तर मी तुलाही सोडणार नाही आणि तुझ्या त्या फॅमिलीलाही सोडणार नाही. तर आता इंद्रा त्या गाडीपर्यंत पोहोचलेला आहे जिथे ती गाडी पंक्चर झाली होती. जो माणूस इंजेक्शन घेऊन आला होता, तर त्या डिलिव्हरी बॉयकडून तो ते इंजेक्शन घेतो सुद्धा. आणि इकडे विक्रमच्या सांगण्यावरून एक शूटर इंद्राला उडवणार आहे, तर तो त्याचा निशाणा लावून बसलेला सुद्धा असतो. तर आता या भागात खरंच तो शूटर इंद्रावर गोळी झाडेल काय, हे पाहणं रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, हा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा. आणि उद्याचा भागही असाच असणार आहे. तर यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच डेली अपडेट्स पाहत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.